आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर 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 डोळे उघडा. उठा ना, डोळे उघडा ना प्लीज, डोळे उघडा. मी पाणी घेऊन येते. हे कुठं चाललीस? परक्यांच्या घरात असं न विचारता घुसू नये एवढी अक्कल नाहीये का तुला? या घराचे नियम बदललेत आता. अगं कामिनी, मी मॅडम बोलायचं. काय बोलायचं? मॅडम. हा पहिला नियम. मोलकरीणेस ना आता या घरची. ठीक आहे, मी चुकले. मॅडम प्लीज त्यांची अवस्था बघा, मला प्लीज पाणी आणू द्या. मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज मला जाऊ द्या. आमच्या घरातल्या नळांना काही दयेचा सागर नाही वाहत. एखाद्याला पाण्यासाठी असं तरसवू नये. विनंती करतेस का धमकी देतेस? चुकलं माझं. प्लीज मला पाणी आणू द्या. प्लीज मला जाऊ द्या ना प्लीज. बरोबर आहे तुझं. पाण्याला कोणाला असं नाही म्हणू नये, नाही का? चल तुला पाणी देते. चल पाणी हवंय ना तुला? काय करतेस? थांबीत. बर तू चल, बस झालं. जा. हे थांब. तिकडे तिकडे. अगं काय आहे तिकडे? त्यांना त्रास होतोय, कळत नाही का तुला? अगं काय करतेस? परफेक्ट. आता घेऊन जा सुंदरला पाणी. गरज आहे ना त्याला. अगं असं वाया घालवू नको पाणी. त्याच्यापर्यंत पोहोचू दे. हा, जा नीट घेऊन जा. अहो उठा, उठा ना प्लीज. सुंदर सुंदर उठ की. सुंदर उठ की रे बाळा. अरे सुंदर डोळे उघड ना. मेला बिला नाही ना? व कामिने, तुझ्या जिभेला काय हाड? हे बघ, उगावंगाळ बोलू नका. त्याची अवस्था काय झाली ते तरी बघ. हे कामिनीचं घर आहे आणि या घरात फक्त कामिनीची सत्ता चालणार आता. हे असलं तडफडत रडत नाही बसायचा माझ्या घरात. आश्रम नाहीये हा. मला शांतता पाहिजे माझ्या घरात, कळलं? बंद करा ही नाटकं. हे अक्षरा, या म्हातारीला आणि तिच्या लेकाला घेऊन ना फुटायचं या घरातून. थांबायचं नाही हा माझ्या घरात. चला निघा.
शरू, ए शरू उठ बाळा, आपल्याला निघायचंय. बॅग कुठे तुझी? अक्षरा थांब. का उठवतीयस तिला? आराम करू दे ना. कारण मी तिला इथे नाही ठेवणार आहे, माझ्या बरोबर घेऊन चालले. ए शरू, शरू उठ, चल पटकन उठ पटकन. काय काय झालं? आपण हे घर सोडून चाललो. का 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 चाललोय घर सोडून? अगं तुझी बहीण लय चालाक आहे. तुला अश्विन पासून लांब करण्यासाठी हे समज करायला लागली. तिला तुझं सुख बघवत नाहीये शरू. तिला स्वतःच्या बहिणीला विधवा झालेलंच बघायचं वाटतं. बास बास झाला का मिनी? हात जोडते, प्लीज माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये नका नाही येऊ. शरू, शरू तू हिचं अजिबात ऐकू नको. ही जे काय सांगते ना ते सगळं खोटं आहे. अगं यांनी सुंदरना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवलंय आणि सगळं घर, पैसा, प्रॉपर्टी सगळं काही यांच्या नावावर करून घेतलंय. भारी अक्षरा, तू अशीच पेटत राहा म्हणजे ही आग अशीच भडकत राहील. देवा, या बहिणींमध्ये ही फूट ना कायम राहू दे. शरू, अग अग मी हे समज अश्विनसाठी केले. हिचं सुंदरशी लग्न झालं आणि सगळी सत्ता हिला मिळाली. आणि जोपर्यंत ही सत्ता हिच्याकडनं जात नाही ना तोवर ही अश्विनला जेलमधून काढायचा विचार बी नाही करणार. शरूया खोटं बोलताय. यांनी सुंदर नाही असंच फसवलंय. बास कर अक्षरा. असं सोजवळ आणि गोडगोड बोलून कोणाकोणाला फसवणार आहेस तू? मला मान्य आहे, मी सुंदर बरोबर वाईट वागले, पण अश्विनचा विचार करून मला तसं वागावं लागलं. शरू, शरू तू माझ्यावर विश्वास ठेव. अगं अश्विन बरोबर काही वाईट घडू नये आणि तो या सगळ्या संकटातून लवकर बाहेर यावा म्हणून मी हे समज केलं. आता आम्ही सगळे सूर्यवंशी एक होत, एकमेकांना समजून घेतो. याच्यात माझी काय चूक आहे शरू? तूच सांग. आणि आता तूच विचार कर, तुला कोणाबरोबर जायचंय ते. पण आज जर तू तुझ्या बहिणीबरोबर गेलीस ना शरू आणि हिला माफ केलं तर ही कधीच अश्विनला जेलमधून काढणार नाही आणि तुम्ही दोघं कधीच आयुष्यात एकत्र येणार नाही. चलो चल चल आपण जाऊयात. नाही, शरू मला नाही ऐकायचं तुझं काहीच. शरू अगं या फसवतायत तुला. तू का विश्वास ठेवतेस यांच्यावर? तू जा इथून, जा. काही झालं तरी मला माझा अश्विन परत हवाय. मी नाही येणार तुझ्यासोबत. अक्षरा, अक्षरा मला बी घेऊन चल तुमच्या संग. अगं म्या नाही राहणार बघ या घरामध्ये. माझ्या पोटाला पोर झालीच नाही असं समजत बघ म्या. पर त्या कामिनी सोबत राहणार नाही इकडं. नाही आत्या, मी असं नाही करू शकत. आमच्यामुळे तुम्ही का वनवास भोगावा? अगं या नरकात राहण्यापेक्षा आपल्या माणसासंग राहण्यात आनंद जास्त आहे बघ मला. आपण समधी एक आहोत ना अक्षरा.
मग समद सुख दुःख वाटून घेण्यातच आनंद आहे बघ मला. आत्या मला पटतंय तुमचं म्हणणं, पण आता तुम्ही इथे असणं जास्त गरजेचं आहे. आत्या कामिनीने शरूला तिच्या जाळ्यात अडकवलंय. शरू माझ्या बरोबर यायला तयार नाही आत्या. तिचं ह्या घरात दुसरं कोणीच नाहीये जी तिची नीट काळजी घे. आत्या तुम्ही आता इथे असणं जास्त गरजेचं आहे. नाही तर तुम्ही म्हणता तसं या घराचा नरक होऊन या घराचा सर्वनाश होईल. सुंदर सुंदर उठ की रे लेकरा, उठ सुंदर. बारक्या शुद्ध येते बघ त्याला. हे बा सुंदर, हे सुंदर सुंदर. आई आपल्याला निघायला हवं. चला आहो, उठा उठा, आपल्याला निघायचंय. उठा. आहो उठा, चला. अजून बोजा गुंडाळा नाही का तुमचा? गेट ठाऊक आहे का दाखवू? निघतोय. सुंदर तुमची कापड. ए एकदा सांगितलं ना या घरातून कुठलीच गोष्ट घराबाहेर घेऊन जायची नाही म्हणून. आणि तसं बी या कापडांचा यांना काय उपयोग आहे आता? हा? या रेशमी कपड्यात घरगडी कसे शोभून दिसते. कामिने हे गे, ही कपडे शोभून दिसतील तुम्हाला. हीच लायकी आहे तुमची आणि याच कपड्यात राहायचं. मामी हुकुमशाही कशी करावी, स्वतःचं शासन कसं रुजवावं हे तुमच्याकडून शिकले. पण हुकूमत कशी टिकवायची हे माझ्याकडून शिका. कामिनी समद फिरून परत आपल्याकडेच येते. तुझ्या या कर्माची बी फळ तुला लवकरच मिळतील. माझ्या कर्मावर बोट ठेवायचं नाही हा. एकेकाची चामडी लोळवीन नाही तर. चला निघा. चल. थांबा. एकदा सांगितलं ना या घरातून एकही गोष्ट घराबाहेर घेऊन जायची नाही म्हणून. मग तुम्ही माझा नियम का मोडताय? आम्ही काहीच घेऊन नाही जातो. मग हे दागिने हे याच घरातलेत ना? मग आता ही माझी मालमत्ता आहे. चला काढा.
मंगळसूत्र ते बी याच घरातलंय, इथंच ठेवून जायचं. हे मंगळसूत्र मिळणार नाही. तुला विचारत नाहीये, सांगतीये. मी पण तुला विचारत नाहीये, सांगतेय. हे मंगळसूत्र मिळणार नाही. कामिनी, काय अक्षरा, कुठे गेली तुझी पॉवर? लय उड्या मारत होती ना. या काळ्या मण्यांमध्ये किती ताकद आहे ना, हे तुला लवकरच कळेल. चल निघ, आणि उद्यापासून कामाला येळेत यायचं. निघ म्हणलं ना. सुंदर, तुला ना तुझ्या आईपासून आणि बायकोपासून तोडण्यासाठी मी हा घाट घातला होता. सुंदर, अरे काय होतंय? उठ अक्षरा. अहो अहो, उठा ना, डोळे उघडा ना प्लीज, उठा ना. वसुंधरा मॅडम, तुम्ही काय झालं सुंदर साहेबांना? अहो, याला ना चक्कर आली. दादा प्लीज मदत कराल का? कुठे पाणी मिळतंय का बघा ना पटकन. होत आहे. अहो उठा ना. सुंदर, सावकाश. आई अंबाबाईची कृपा आहे, पोरग सुखरूप आहे.
मॅडम मला काय वाटतं साहेबासनी आपण तिकडे घेऊन जाऊया. लिंबू पाणी देऊया तिथं. वय वय. दादा एक निंबू पाणी द्या. सुंदर बरं आहेस ना व? दादा लई आभार तुमचे. अगदी देवासारखे धावून आलात. लई उपकार झाले.